कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। तसा कोणी प्रयत्न करत असल्यास कारवाई करावी असं देखील हायकोर्टानं स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाचे सरकारला तसे निर्देशच आहेत। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेलं आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू। माझा त्यांना सवाल आहे, 2020 मध्ये नांदेडला बलात्कार झाला, तुम्ही चूप होतात, तुमचं राज्य होतं। 21 मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली, तुम्ही काही बोलला नाहीत। 21 मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला, तुमच्या तोंडातनं शब्द निघाला नाही। 21 मध्ये बीड मध्ये बलात्कार झाला, तुम्ही काही बोलला नाहीत। सिंधुदुर्ग मध्ये झाला, तुम्ही काही बोलला नाहीत। अरे एवढंच काय, कोविड सेंटर मध्ये बलात्कार झाला, तुमच्या तोंडून काही निघालं नाही। आणि त्या कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगातनं स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला, तुमची तोंड उघडली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे आपल्या सोबत आहे। मला असं वाटतंय की कोर्ट ही सरकारचीच भाषा बोलतंय का काय, कारण गेल्या काही दिवसांच्या ज्या महिला अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढतायत, त्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि ह्या घटनांवरती कुठेतरी सरकारने लवकरात लवकर कायदा करून कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ती मागणी करण्यासाठी जर उद्या महाराष्ट्र बंद करणं हा आमच्या महिलांसाठी एक लढा आहे आणि आमच्या महिलांच्या प्रती आमच्या सुरक्षिततेसाठीचा एक लढा आहे। आणि याच्यामध्ये कुठलंही बंद इलिगल म्हणण्यापेक्षा जो हेतू आहे किंवा त्या हेतूचा विचार करून आम्ही उद्या शांततेमध्ये हे बंद पाळणार। आणि शेवटी प्रत्येक महिलेला यातनं जर सरकारला जाग आली की या महिलांच्या विषयासंदर्भातली जाग आली तर मला असं वाटतं ती जाग आणणं गरजेचं आहे। माझी सरकारला देखील विनंती आहे की जे अपराधी आहेत किंवा ज्यांच्यामुळे अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्यांच्यावरती आपण नियंत्रण आणण्यासाठी कदाचित जर एवढ्या तत्परतेने काम केलं तर नक्कीच महिलांवरचे अत्याचार कमी होतील। तुम्ही नेत्यांवरती किंवा तुमच्या ह्या बंदला आमचा विरोध आहे म्हणून असं तुम्ही ज्या तात्काळ तत्परतेने जर उद्या पोलीस यंत्रणा बाहेर पडली तर मला असं वाटतं की स्वतःच सरकार मधील लोक इथे राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। कारण आरोपींना पकडण्यासाठी किंवा आरोपींचा गुन्हा नोंद करण्यासाठी तुमचे पोलीस कर्मचारी 12-12 तास उशीर करू शकतात, पण उद्याच्या याच्यासाठी जर तुम्ही पोलीस यंत्रणा एवढी तत्पर असेल तर इथे ते कुठलं तरी राजकीय द्वेषापोटी हे करतील असं मला वाटतंय। ठीक आहे, धन्यवाद। हे होते रोहिणी खडसेजी। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। मला वाटतं की मानवतेशी, सर्वसामान्य जनतेशी आणि सर्वसामान्य जनतेचे हाल करण्याचा प्रकार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीने केला आहे। मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन हे सर्व घटक करतील आणि मुंबईतल्या जनतेला वेठीस धरून मुंबईतल्या जनतेच्या हालापासून त्यांना थांबवतील। आणि तशा प्रकारचं न झाल्यास तर माननीय कोर्टाने ह्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांवरती, ज्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, ज्यांनी आवाहन केलं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।